नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीवाडी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक सर्वत्र आहे आणि आता आपण बोपोडीतील शांतापटे घाटावर आलेलो आहोत। शांतापटे घाटावर आपण मार्ग दृश्य बघताय। अनेक या भागातील जे भाविक आहेत ते आपल्या गणपती मूर्तींना घेऊन आलेले आहेत, या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रकाश ढोरे यांनी या ठिकाणी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। गेल्या अनेक वर्ष तो हा उपक्रम करत असतात। या उपक्रमासंदर्भातली माहिती आता आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रकाश ढोरे। प्रकाशजी, हा जो उपक्रम आहे हा किती वर्षापासून चालू आहे? हा गेले 15 वर्षापासून चालू। 2011ला उपक्रम सुरू केला आपण। काय आहे उपक्रम नक्की? या उपक्रमाची माहिती अशी आहे की पहिल्यांदा आम्ही 2008ला घाट शोधला। नंतर मग घाट शोधून 2 वर्ष याच्यावर काम केलं आणि मग हळूहळू विसर्जन घाट या ठिकाणी सुरू केला आणि नागरिकांनी त्याला प्रचंड असा प्रतिसाद दिला। पण येणारे भक्तजन या ठिकाणी येत असतात। एक गणेश मूर्तीचं विसर्जन होत असताना त्या ठिकाणी आपल्या बाप्पाचं एक विसर्जनाचा विरह असतो। जाताना सर्व भाविक भक्त आपले दुःखी असतात, पण जाताना त्यांना आपण 2 घास खाऊन जावं, त्यांचं दुःख कमी व्हावं व त्यांनी एक प्रसाद म्हणून त्याचं सेवन करून गणपती बाप्पाच्या माध्यमातून हे आम्ही सेवा गेले 15 वर्ष करतोय। एवढंच उद्देश आहे, मागचा उद्देश आहे। आणि आपल्या भागातील सर्व नागरिकांना या महाप्रसादाचा आस्वाद मिळावा, त्यांना त्याचा लाभ घेता यावा। व आपण इथून गणपती विसर्जन केल्यानंतर माणूस थोडा विरहात असतो, त्याला घरी गेल्यानंतर थोडंसं गणपती बाप्पाच्या ह्याच्यामुळं कधी कधी आपण घरी स्वयंपाक करत नाही किंवा काही करता येत नाही। त्यामुळे सर्व माझ्या भाविकांना विनंती की आपण इथनंच सगळं आपला महाप्रसाद घेऊन जावा, ही एवढीच नम्र विनंती। एकच दिवस असतो का किती दिवस असतो? हे आपला उपक्रम 11 दिवस होते यावर्षी। दरवर्षी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत असतो। आणि आता आज काय आता मेनू आहे इथे? आज आपल्याकडे मसाले भात आहे, शाकभाजी आहे, पुरी आहे, बुंदी आहे, बर्फी आहे। आणि साधारणतः तुमचं हे किती तांदूळ लागतो किंवा किती पीठ लागतं, काय अंदाज? आमचं सकाळी 9 वाजता काउंटर सुरू झालेलं आहे जेवणाचं। 100 लोक काम करतायत आज आणि जवळजवळ 1.5 टन तांदूळ लागतो आणि 1200 ते 1500 किलो तेवढंच पीठ लागतं, आटा लागतो आणि काय म्हणजे भाजीपाला पण 1 टनभर लागतो। असं भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। अंदाजे साधारणतः किती भाविक या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात? शेवटच्या दिवशी 25 ते 30 हजार लोक भाविक या ठिकाणी येतात। रोज 5 ते 6 हजार ॲव्हरेज असतो। मित्रांनो, हे होते प्रकाश ढोरे, ज्यांनी गेल्या 15 वर्षापासून शांतापटे घाटावर हा उपक्रम सुरू केलेला आहे। आणि हा घाट अतिशय स्वच्छ असतो। या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे ती अतिशय चांगली व्यवस्था असते। आपण बघूयात कशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती।
या ठिकाणी मागं सर्व तयारी सुरू आहे. आपण बघताय या ठिकाणी गेले 10 दिवस गणपती बाप्पाच्या महाप्रसाद तयार करण्यासाठी ही जी संपूर्ण टीम आहे, ही टीम आपण बघतोय. हे सगळे बॅकग्राऊंडला कामं त्यांची कष्ट असतात. त्यामुळेच आपल्या सर्व भाविकांना गेले 10 दिवस या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ मिळत आहे. आणि ही संपूर्ण टीम आपण बघतोय.